शिवाजी महाराज कीर्तना आलेत पकडा. जवळची एक शंका, हे काड्या करणारी जवळचीच असतात बरं का. जवळची नीट सांभाळायची. आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारणीला कोण सांगतंय बुवा. सासा हो ईबीपी माझा पत्रकार आहे का टीव्ही ना. त्यांना टाइम आहे का तुमच्या घरातल्या बातम्या व्हायरल करायला? तुमच्याच घरात पत्रकार आहे, बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हाना गेली की कुठाना सुरू, तुझी सुन लय भारी बाईन, माझी लय वाईट आहे, तुझी लय चांगली बाईन, तुझ्यासारखे मला भेटाय पाहिजे, तिच्यासारखे तुला भेटल्या तू मागत मिली असती. तुम्हाला दुसऱ्याच बऱ्याच चांगल्या दिसत आहेत. हा उलट सासाना सांगतो, आपल्या सुनबाईचं कौतुक करायचं, गल्लीतल्या बाय आल्यावर सुनबाईचं दोष सांगू नका, उलट वर्णन करायचं. तुम्ही असं उलट फिरायचं, माझी सुन आहा हा हा लक्ष्मीच. लेकीला काय करता, लेक दिवाळीला येतील भांडणं लावून जाते, पण खरी सुन हीच माझी खरी लेक आहे. एवढं वाक्य टाक लगेच ती म्हणते, आतेबाई चहा देऊ का, कॉफी करू का, कॉफी. म्हातारीला लिंबू पिळून पोहे बनवलं, फक्त गोड बोलला का नाही तुम्ही, तेवढंच काम करा. सासाना सांगतो गोडबाला, सुनाना बी सांगतो, म्हातारी वेळेला एक काम करेन. तुम्ही बी यात्रेला वगैरे दिवाळीला सगळे पाहुणे रावळे घरी आले की म्हातारीचं वर्णन करायचं, गोड बोलायचं फक्त म्हातारी. तुम्ही नुसतं म्हणायचं काय होतं का आमच्याकडे तवा, हे सगळे आतेबाईचे कृपा, शून्यातनं विश्व निर्माण केलं. आमचा सासरात असला तर बोहळा, त्याला रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही, पण आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आले, 5 एकराची 25 एकर झाले, येल मांडवाला गेला आणि सोन्याचं धूर निघतो, हे फक्त आमच्या आत्याबाईची कृपा आहे. एवढं वाक्य फेका लगेच सुन म्हातारी म्हणते, सुनबाई आज तू भांडी घासायची नाहीत, मी घासणार. स्वयंपाक माझ्याकडे, धुनी माझ्याकडे. मिली म्हातारी चुली पुढं चपात्या लाटू लाटू, सुनबाई टीव्ही पुढं, तिकडं मालिका लागली, तुझ्यात जीव रंगला. मिलीन म्हातारी इकडं धुरानी, जीव तरी कुठं रंगला. फक्त गोड बोलला का नाही तुम्ही, हा त्याच्यामुळे गोड बोलायला शिका. विठाला जवळच्या माणसाचं चुकलं तर माणसात त्याला वाच 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 बोलू नका हो. जवळच्या माणसाचं चुकलं तर त्याला एकांतात बाजूला घेऊन सांगा, राजा तुझं असं असं होतं, असं असं करू नको. जवळच्याचं बरं का, लांबच्याचं झपकायचं, जवळच्याचं सांगतो मी फक्त. जवळच्याचं चुकलं तर एकांतात सांगा. आणि माणस एक सांगतो, दोष एकांतात सांगा, गुण माणसात सांगा. एखाद्याचं वर्णन माणसात, वा असा माणूस नाही, एवढं 2 वाक्य देण्यात ठेवा, भांडणच होणार नाही. जवळची माणसं क्लिअर पाहिजेत. रावण सुद्धा घरातला फुटल्यामुळे मी आला म्हण, जसं मरत होता काय तो, ते बिभीषणानेच पार्टी बदलली धनदिशीने. आणि मग त्याने गुह्य सांगितलं, म्हणले ओढवा म्हणले ह्याला. आणि रडता मरता मरता सुद्धा रावण रडला आणि रामाला सांगितलं, प्रभू तुम्ही जिंकले, मी हारलो. एकच कारण आहे, माझा सक्का भाव होता बिभीषण, माझ्या सोबत नव्हता. लक्ष्मण तुमचा सावत्र होता, पण तुमच्या सोबत होता. आणि इतिहास साक्षी, ज्याच्या भाऊ ज्याच्या सोबत येतो जग जिंकल्याशिवाय राहणार. त्याच्यामुळं विनंती माझी सगळ्यांना, तुम्ही अख्ख्या गावासंग भांडणं करा, पण भावासंग करू नका. कारण प्रसंग आल्यावर गाव येणार नाही, पण तुमचा भाव येणार आहे. विठ्ठल आणि मग जवळचा माणूस फुटला, दिली बातमी, पकडा छत्रपतींना. संतांचा महिमा सांगतो बरं का, चित्त देऊ नाही का. तुकोबारांच्या कीर्तनात शिवाजी महाराज आले, बातमी दुश्मनाला, सैनिकांनी मंडपलाच येडा टाकला, म्हणले पकडा. पकडा आलेले बी म्हणजे थांबा, जे इटल झाले पकडू, म्हणले मध्ये राडा करू नका. म्हणजे कीर्तनात विक्षेप करणं हे त्यांना सुद्धा कळते. आणि आपली माणसं बडबड करतात, हे ज्याचे त्याने डोकं लावा आता. म्हणले थांबा र, जे इटल झाले बघू, मध्येच नका राडा करू. शिवाजी महाराज निश्चिंत मावळ्याने बघितलं, राजे मंडपाच्या कडाला बघितलं का, म्हणले तुझ्या आधीच. आणि तरी एवढे निश्चिंत, पळून जाण्याचं प्लॅनिंग नाही, काय नाही, चेहऱ्यावर चिंता नाही, टेन्शन नाही, काळजी नाही, पश्चाताप नाही. काळजी करू नका म्हणले. शिवाजी महाराज काय भेट होते काय, ज्याची खरी शेवण त्याच्या बाहेर.